ज्ञानतिरात्रिया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. जय ज्ञानेश्वरी. प्रथमतः मागेले सगळे समाज बांधव लोकांक गुरुपौर्णिमेचे हार्दिक जालत असले शुभाशय. त्याचे बरोबरी संध्याकाळचे आलचे पूजा कार्यक्रमाक भाग घेऊन सुंदर जालत असले सांस्कृतिक कार्यक्रम चलोवन देऊन घेऊन इतले व्हड संख्येचेरी पुनः हे कार्यक्रम यशस्वी करचेक सहकार करत असले तुमकां सगळ्या लोकांची हार्दिक जालत असले स्वागत सांगताची धन्यवाद सांगचेक इश्ट करता आसा. प्रायशः चातुर्मास्याचे संदर्भा भितर प्रति दिवस कथोपदेश करचे एक चिंतने एक 12 वर्षांनी चलता आयला आसा. हरिद्वारा भितर केन्ना चातुर्मास केलें की तेन्ना तांणी सुरवात केल्ली ही एक सरणी मध्ये कोरोना टायमार 2 वर्ष बंद आशिल्ले नंतर पुनः चाल देता गेले अशें आमगेन आज वरकीच ते एक सरणी प्रकार आमी वच्चा म्हणजे निमित्त आयची कथा आमी हांगा आरंभ करता आसाची. हें कितें कथोपदेश आसा. कथोपदेशाचे मूल उद्देश कथा आयकाचेतलेच न्ही कथा निमित्त कळून घेवची उपदेश कितें आसा ते महत्वपूर्ण आसा म्हणून कळून घेवचे खातीर. प्रायः आमी सगळे लोकांची काणी आयकता उरताची. काणी आयकची मुख्य न्ही. काणयेचे रहस्य कितें काणयेचे तत्व कितें काणयेचे संदेश कितें ते घेवचे अत्यंत महत्वपूर्ण जावन उरता. प्रायः आमकां सलको गुर्त आसा. आमी जेवणा टायमार लोणची की सुकी की धरून घेताची. ते लोणचे सुके कितें धरून घेता आमी जेवण करता आसतना आमगे कितें शीत आसा तें पोटाक वचका म्हणून दवरून घेवचें. तशें म्हूण लोणचें सुकेच खावचें न्ही. लोणचें सुकें तें चाकचें धरून घेवचें तेचे. आतां थोडे लोक आसा लोणचें सुकें खावन पोट भरून घेतात शीत जेवचीच ना. तेका येवचें BP शुगर पुराचें. अशें आमगे न्हू हें कथा कितें आसा कथोपदेश कितें आसा हें एक संदेश आमी कितें घेवका कितें सोडका म्हणचें अशें आमगे न्हू ते एक संदेश दिवचेची हें कथोपदेशाचें मूल उद्देश. परमपूज्य स्वामीजी बीची वाराक 2 दीस करता म्हणजे एक आश दवरून आयलेले आमी जाल्यार तिनी वारा 1 दीस करता पूण म्हण सांगूंक न्हू शेनवार दिवस तिनी तिंगे चिंतन दवरतले तुमगे मुखारी. प्रति शेनवार एक 15 मिनट 20 मिनट तिने उलयता म्हण सांगता आसाची. बाकी दिवस आमगेले कितें दिवसा चलचे आसा ते चलता वतले. आज विशेष हांव घेनू गुरु पूजा कितें सकाळीं केलेले ते एक विसर्जना पुजा करून घेनू आज मुक्ताय केला आसा. आमगेलें हें चिंतन जाले नंतर कथोपदेश जाले नंतर व्यासाक्षता दितले उठलोकची. सगळे लोकांनी लायन्स घेवन घेवन व्यासाक्षता घेवन घेवन परमपूज्य स्वामीजी कडेन तीर्थ घेवन घेवन नंतर महाप्रसाद घेवन घेवन कार्यक्रम यशस्वी करून दिवं का. आज सकाळीं थोडी गडबडी भितर प्रसाद बी दिवचे जालें ना आज आमकां. आज आमगेले मठाचे मिटी लोक बी प्रसाद दिवंक आशिल्ले हांगचे समिती लोक बी प्रसाद दिवंक आशिल्ले. गडबडी भितर तेवढं थंय 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 उरून गेले कार्यक्रम पुराचे. अशा न्हू आतां आश्वासन जाले नंतर हे सगळे कार्यक्रमाक एक अवकाश करून दिवका म्हणजे एक निवेदन करताची कथोपदेशाचे आरंभ आतां आमी हांगा करता आसाची. हे कथोपदेश मस्त वेळ उरत ना. हें सामान्य 15 ते 20 मिनटाचे टायमिंगा भितर हें कथोपदेश चलता उरता. एक पटी थोड्याची जास्त वेळ जातले ना म्हणटा आमी जाल्यार मुख्य टायम 15 ते 20 मिनट मात्र.
अशें हांव गेलो ते कथोपदेशाचे कितें तत्व आसा आमी सगळो घेवचे प्रयत्न करया म्हण सांजे इश्ट करताचे गुरुदेवाले आदेश आद्य घेताची कथोपदेशाक आरंभ करता आसा. प्रायः आमकां सगळो लोकांची बिरबलाल नांव गोत्ता आसाची. बिरबल म्हणचे भितर ह्या दिवचे तेगेले बुद्धिमत्तेचे तेगेले श्रेश्ठतेचे तेगेले अद्भुत जाले तसले विचारधाराचे कथा आमकां. कारण तितले महान व्यक्तित्व त्याने वाडून घेतिले तितले बुद्धी कौशल्य तेगे कणे भरपूर जाण आशिल्ले. कोण खंयचे प्रश्न करोवची तत्क्षण ते प्रश्न कितें उत्तर दिवका उत्तर दिन कशें समाधान करका ताका पुन्हा खंयच्या प्रश्नांशी कशी पळोवन घेवका म्हणजे कितें विचार चालचक्य ते आसा ते एक पळयत आसलेली प्रायः ते आमी बिरबला भितर मात पळयत. तसलो महान मेधावी बुद्धिवंत तो बिरबल. जाल्यार तेगेले एक अदृश्टिकी दुरदृश्टिकी म्हणची गुतना म्हाका तो मंत्री जालोले अकबर बादशाले. अकबर अल बादशाल मंत्री जावन तो काम करता आशिल्लो. तो हिंदू बाकी सगळे लोकूची विजातीय लोक प्रायः बाकी सगळे लोकांची बिरबला बद्दल तितले भावन बर नाशिल्ले. कारण तो एकलो हिंदू हांगा आमगे मध्ये तो महान बुद्धिवंत्यान आसा आमकां सगळे लोक कांय ना अशें जावन गेले म्हणजे एक बेजार प्रायः उठलोका भितर आशिल्ले थंय. जाल्यार अकबर बादशाक बिरबला वंच मस्त प्रेम अगदी भावने. कारण कितें खंयचे समस्या उद्लेबेची त्या समस्येक परिहार सांगूंक गे न्हू एक वाट काण गे न्हू एक विशेष जाल तसले सुगम जाल तसले एक परिहार तो केन्नाची करता उरता आशिल्लो. जाल्यारीची संगदोश म्हणटा पळया संगदोश कोणाक चुकत ना. सहजानूची बिरबला बदल बाकी लोक बी केन्नाची ना अशें टिंगल करून हांसता उरता आशिल्लेची. तेन्ना एक एक फावटी अकबर बादशाह बेची त्यान नासतना तिंगले बरोबर ताळ कुडसिता उरता आशिल्लो. तेगे बदल टिंगल करून हांसचे बदल तो बी एक फावटी कुडसिता उरता आशिल्लो. अनिवार्य ते दुश्ट लोकां मदीं मेळटना थोडे बरे लोकांक बी दुश्टी येवचे पडटा खंय. अशी जावं गे न्हू तसले प्रवृत्ती चलता उरता आशिल्ले. एक फावटी सहजानूची बिरबल येवचे लेट आले आस्थानाक हांगा विचार चलता आसा. ते विचार कसले म्हणले रे बिरबलाले स्वरूप कितें आसा बण्ण कितें आसा थोडे काळे म्हण. बिरबल बण्ण आतां कितें फोटो भितर दाखयता तशें नाशिल्लो तो थोडे काळेशे आशिल्लो. अशा न्हू तो काळे म्हणचे विशय चर्चा करताची ಒಟ್ಟು लोक घडो पण हांसता आशिल्लेची. अकबर बादशाह बेची तेंगले बदल ह्या बी ताळ कुडसंगेन हांसता आशिल्लो. तितले भितर बिरबल प्रवेश जावंक गेले आस्थानाक. तेन्ना उठलो कशें हास्ती कमी केलेची. बिरबल बी आश्चर्य जाले हांवें येता आसतना कितें हास्य कमी केले न्ही कितें जालें हेंकां म्हण सांगेन सहजानूची जहापणा कणे अकबर बादशाह कणे वचलो नमस्कार केलो आनी विचारलें कितें तूं म्हणटा हांसता आशिल्लेची हांवें येवचे बदल बंद करून सोड हांवें येवचे भितर. हां तशें कांय ना तें अशीच ना सांगया हांव येवचे भितर बंद करचें कारण कितें तुमी हांसता आशिल्ले. हां तशें कांय ना रे तें तुगेले बदल हांसता आशिल्ले की ना मागले बदल कसले बदल मागले बदल हांसता आशिल्ले तुमी सगळे लोकूची तसलें कसलें हांवें चूक केला कसले हांव एक जॉकर जावन तुमगे कडेन काम करता आसा. तशें कांय ना आमी उठून चर्चा करता आशिल्ले की ना. उठ्ठो लोकांक भगवंतानी सौंदर्य दिल्लें आसा जाल्यार तुगेलें स्वरूप पळयत गेल्यार चितलें आकर्शणीय जावन न्ही. तुगेले बण्ण थोडे काळे अशांगे न्हू ते तुगेले काळे बण्णा बदल आमी सगळे लोक हांसता आसाचे म्हूण सांगे न्हू. केन्ना बादशाहान सांगलें की तेन्ना बिरबलाक थोडे मनाक दूख जालें जाल्यार बुद्धिवंत दूख जालें बी दाखोवंक घेतलो ना तेणें. हय कितें करचें जन्माच्या हातयेन गेलें तें म्हाका खबर न्हू कांय करूं जावता न्ही म्हूण सांगे न्हू
तो बसलो खंय. तेन्ना अकबर बादशाक थोडे मनाक बेजार जाले. अयो मागीर बिरबलाक बेजार जावंक गेलो मू. अशें हांगे न्हू बिरबला कडल्यान कितें तरी एक उत्तर घेवं का म्हणचे बदल विचारता अकबर बादशाह. पळय रे आमी उठ गोरे 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 आसाची. तूं एकलोच हांगा काळ. सहजान ते विजातीय लोक ते गोरे उरतात मस्त गोरे गोरे उरतात केन्नाचे. तूं एकलो काळ अशें कशें जालें तें म्हण पुनः ताका लागशीक हांगे न्हू बादशाह उलयता आसा. तेन्ना बिरबलान तोडो कलना उठून राबलो आनी सांगचे सुरवात केलो. जहापना हांव सांगता कितें विशय आसा ते बेजार करचे ना. सिरियसान बी घेवचें ना. हां एक सत्य विशय सांगता आसता तुमकां. वटलो काल कान नीट्यान गेले. आतां ह्यो कितें सांगता ह्यो आतां आमकां पुराची कितें करता ह्यो आतां आमकां पुराची. तेन्ना अकबर बादशाहान सांगलें कितें सांगी. तेन्ना बिरबल सुरवात करता. पळय आमी सगळे लोकांचे जन्मा येवचे पयले ब्रह्मा आले येद्रा भितर आशिल्लेची. ब्रह्मा येद्रा भितर आमी सगळे लोक आसतना ब्रह्माने आमकां सांगलें आमकां तुमकां सगळे लोकांक आमी भू लोकां धांडिता आसा. तुमकां सगळे लोकांक भू लोकां धांडिता आसतना म्हाका थोडे बेजार येता आसा. उठलो तुमी म्हाका सोडून वता आसाची. तुमकां थंय कांय तापत्र जावचें ना. तुमी थंय बरें करून जीवन करता म्हण सांगे न्हू ब्रह्मान कितें केलें आमगेले मुखार अनेक वस्तू हाडून येयलेची. एक कण सौंदर्य, एक कण पयशे, एक कणे आलिशान बंगले, एक कण कार, एक कण आने, एक कण विद्या, एक कण बुद्धी, एक कणे रत्न मुत्तू ते पुरो हाण घेवन दाखयले. तुमी कोण कोणाक कसले का ते तुमी घेवन भोव लोकां वचा आराम जावन उरया म्हणून. तेन्ना तुमी सगळे लोकांनी येची. थोड्या लोकांनी रत्न घेतले, थोड्या लोकांनी पयशे घेतले, थोड्या लोकांनी आलिशान बंगले घेतले, थोड्या लोकांनी गाडी घेतले. तुमी सगळे लोक तेन्ना भायर पळयची जाल्यार हांव लास्ट कितें बुद्धी आसा पळय ते हांव घेवन आयलो अशें हांव बुद्धीवंत जालो तुमी परत दुड्डवंत जाल्याची म्हण सांगलें. तेन्ना पोराची हें कितें हांव हुशार म्हूण सांगून विकतात आशिल्लेची हें पुरो लोकांक मात्शें थोगू जावंक गेलें. तेन्ना बिरबलान तितलेका राबिशील ना. बिरबलांनी सांगलें खंय पळय तुमी सगळे लोकांनीची बुद्धी एक सोडून घे न्हू बाकी सगळे वस्तू घेतलेची. तुमचो अर्थ कितके म्हण सांगले री तुमचे कडेन तें ना म्हणूची. तुमी एकल्यान बंगले घेतले तुमचे अर्थ कितें म्हण जाले बंगले ना म्हण जाले. पयशे घेतले अर्थ कितें म्हण जाले पयशे ना म्हण जाले. एकल्यान कार घेतले अर्थ कितें म्हण जाले ताका कार ना म्हण जाले. तुमी सगळे लोकांनी तुमचे खंयचे ना की ते ओट्यो घेतलेची जाल्यार मागीर कारण मस्त बुद्धीवंतीक ना आशिल्ले हांव बुद्धीवंत घेतलो मागीर ते उठो आशिल्ले अशें हांव सुखान जीवन करता आसा अजुनूच तुमी पोटा उजकान जीवन करता आसाची ते व्यत्यास म्हाका तुमकां म्हूण सांगलें. तेन्ना उठलो को तोंड तोक्कन बसले खंय आनी बुरबल आले बुद्धीवंत बदल ताका धन्यवाद करता तर्पण कल्ला म्हणजे कथा आयकतना बुद्धीवंताक कितलें म्हत्व आसा म्हणजे सत्य आमकां कळून येता. मनुष्य जिवना भितर जावं कशें कितें बुद्धीवंतीके विचार शक्ती प्राज्ञत्व मनुष्य जावका जिवना भितर कितले पर्यंत मनुष्या भितर प्राज्ञत्व उरतना बुद्धीवंतीक उरतना विचार शक्ती उरतना तितले पर्यंत मनुष्य कितें करो तो खड्डेक पडता वता विना तो जिवना भितर उंच वटपाक शकत ना. अशें हांवें न्हू मनुश्यानी जिवना भितर देवाक कितें मागता म्हणजे चिंतन आमी म्हालगडो करता आसतना देवा कडेन आमी मागताय भगवंता म्हाका बरें बुद्धी दी म्हणून. भगवंता म्हाका बरें विचार शक्ती दी म्हणून. भगवंता म्हागे जिवना भितर एक अद्भुत जाता असलें काम करता असलें एक शक्ती सामर्थ्य म्हाका प्राप्त करून दी म्हणून. अशानूच न्हय प्रायः आमगेले हे भारतीय संस्कृती भितर गायत्री मंत्राक तितलें म्हत्व आयलेलें. गायत्री मंत्र म्हत्व आयलेलें तेजे खातीर कितें सांगलेली खंयचे मनुश्य गायत्री दिवसा करता वत की तेगेली बुद्धी कितें जाता वता विशाल जाता वता. तेगेली बुद्धी कितें जाता वता विस्तार जाता वता. तेगेली बुद्धी कितें जाता वता आपापेची होड येता वता. अशानूची धियो यो नः प्रचोदयात हे सूर्यनारायण आमगेली बुद्धी भितर प्रेरणा दी आमगेली बुद्धी विशाल करता वची म्हणजेची गायत्री मंत्राचे मुख्य तसले अर्थ वो. अशानूची गायत्री मंत्राक मस्तितलें महत्व आमगेले म्हालगडोकान दिलाले आमी जिवना भितर पळयताची. जाल्यार
दुरदृष्ट आजी आमकां गायत्री मंत्र विसरून गेला. गायत्री मंत्र गुतना गायत्री मंत्र आमी जप करतना म्हणजे जाल्लो आसतरी प्राय आमगे जीवनशैली कशी उरतली म्हणजे एक चिंतन करची अनिवार्यता आमकां आसा. तुमकां सगळो गुतुरचे पुरो आलतस ते सुख सुविधा एक विशेष आलतस ते ऐशारामी जीवन पयलीं कालाचे म्हालगड लोकां कडेन नाशिल्लें. कष्टमय जीवन जाल्यार कष्टमय जीवन जाल्यार बेची ते सगळे लोकांची समाधान शांती प्रिती नाशिल्ल्याची कारण कितें तेंचे कडेन विशाल बुद्धी आशिल्ले, विशाल हृदय आशिल्ले, विशाल चिंतन आशिल्लें. तें चिंतन तेंगे कडेन कशें आशिल्लें ते सगळे लोक कितें करता आशिल्लेची गायत्री मंत्र अनुष्ठान करता उरता आशिल्लेची, गायत्री जप करता उरता आशिल्लेची, संध्यावन करता उरता आशिल्लेची. आजी आमचे कडेन उट्टू आसा विशाल हृदय ना, विशाल बुद्धी ना, विशेष सगळे लोक मागले म्हणून वता तसली भावना ना म्हणजे जाल्यार आसतरी हेका कारण कितें म्हणजे जालें आमगेली बुद्धी संकुचित जाला म्हणजे जालें न्ही. आमगेली बुद्धी भितरी एक कितें प्रेरणा मेळक आशिल्ले ते प्रेरणा मेळटना म्हणजे जालें न्ही. तेका कारण कितें म्हणजे जालें आमी सगळे लोकांची गायत्री मंत्र कमी करता असं म्हणजे जालें न्ही. अशी जावचें ना जिवना भितरी. आमी जर जिवना भितर आनंदान उरका आमगे जीवन सुखमय जावका आमगे जिवना भितरी आमी खंयचे वाटे वताची त्या वाटे भितर आमी उच्च रीच करता आसते एक पावूच आसते शक्ती सामर्थ्य जर आमकां मेळका म्हणजे जालें आसतरी गायत्री मंत्राचें अनुष्ठान अनिवार्य म्हणजे मागील गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची. अशा न्हू आमगेले गुरून केन्ना म्हणचे बाकी खंयचे मंत्र तो मनुष्य जप करता ना की म्हाका गुंतना रे जाल्यार मनुश्यांनी गायत्री मंत्र अवश्यान दिवसाची 10 पटपणे म्हणका म्हणून आयतो दिवस 108 पट म्हणका म्हणजे मागील गुरून. कारण कितें आयतो दिवस आमकां कसलें काम उरतना, शाळा उरतना, ऑफिस उरतना, अंगडी उरतना आनी आयतो दिवस सूर्य देवाले वारते ते दिवस 108 तरी जप करका आमी बाकी दिवस 10 पणे गायत्री मंत्र म्हणका म्हणून. 108 कडले बरें ना म्हणटना आमी जाल्यार मागील गुरून वच्चे वाट कितें म्हणले रे इतलेपणे करोवची म्हणून 10 पणे करोवची म्हणून. आय आमी तितली बी करता आसा कितें घरा भितरी नाव गायत्री जप आजी अनेक लोक गुत्त आसा ना म्हणटना आमी अनेक लोकांक गायत्री मंत्र गुत्त आसा. ते गुत्तेचें कारण कितें कॅसेट आयल्याची मध्ये थोडे सीडी आयल्याची मध्ये आतां एक ट्रान्सलेटर मिटर आयल्याची मध्ये ते गायत्री मंत्र म्हणटा उरतले ओम भूर्भुवस्वा म्हणून त्या निमित्त घट्टी जाला आसतना अनेक लोकांक गायत्री मंत्र सहजान कितें बापायन उपदेश केला आसा गुरून उपदेश केला आसा ते पद्दतीन अजून अनेक लोक आयले ना हो ते दुरंत विशय. अशानुची हे कितें बिरबल कथा आसा हे कथा आमकां एक ज्ञान दिता आसा मनुश्या कडेन जावंक आशिल्ली अपार शक्ती म्हण सांगलेली ते बुद्धीशक्ती. जर ते बुद्धीशक्ती आमकां जावका ते बुद्धीशक्ती दिवचे एकमात्र देवी म्हण सांगलेली ते गायत्री देवी. अशें आमगे न्हू गायत्री मंत्र अनुष्ठान आमी कितले करता वताची गायत्री उपासना आमी कितले करता वताची तितले मेधा शक्ती आमगेली वाडता वता प्राज्ञ शक्ती आमगेली अभिवृद्धी जाता वता बुद्धीशक्ती विशाल जन आमकां प्राप्त जाता. अशें आमगे न्हू आमी सगळे लोकांची जाल तितले दिवसाचे गायत्री मंत्र अनुष्ठान करचे एक परंपरे लायन घेवका. कितले पर्यंत आमी गायत्री मंत्र अनुष्ठान करतना तितले पर्यंत आमगे कडेन पयशे उरचे पुरो अधिकार उरचे पुरो गाडी उरचे पुरो बंगले उरचे पुरो तेजेर विशाल हृदय कितले पर्यंत आमगे कडेन उरतना तितले पर्यंत आमी द्वेश असूये मात्सर्य करून मोरता वतले विना प्रिती पूर्वक जर आमी जीवन करूंक शक्य जावच ना. अशा न्हू जर आमगे भितर प्रेम वाडका बरे भावन जागृत जावका आमी सगळे लोक एक जाण वचका म्हणजे एक चिंतन जर आमगे भितर उरका म्हणजे जालें आसतरी तेक एक बी तरेची एक स्फुरीत जावका म्हणजे जालें आसतरी ते एक झाड जावन जावका म्हणजे जालें आसतरी गायत्री मंत्र अनुष्ठान अनिवार्य म्हण सांगचें आमी इश्ट करता आसाची. अशें न्हू आमी निवेदन करचें इश्ट करता आसाची बिरबलांनी बुद्धीवंतीक घेतले कारण कितें तेणें श्रेश्ठ जालें तसलें एक स्थानमान घेवका तेणे जिवना भितर एक बरें जे व्यक्तित्व तेणें वाडोवन घेवका म्हणून तसले मंत्र आमकां म्हालगड लोकांनी आमकां दिल्ले गायत्री मंत्र तसले म्हालगड लोकांनी जाल्यार ते घेवचे आमी कितलो लोक मुखार गेलेची ते कितलोक आमी उपासन केल्लेची ही एक प्रश्नार्थक चिन्ह जावन आमगे सगळे जिवना भितर आसाची. अशा न्हू आमी तुमकां निवेदन करचें एकूच भगवंतानी चातुर्मासाचे एक व्हड संदर्भ आमकां हाडिल्लो आसा.
आलच्याने एक 60 दिवसांनी प्रयत्न करी आणि दिवसात थोडे वेळ तर यायचे गायचं जप करचे बसचे आम्ही थोडे वेळ तर गायचं बस म्हणे आणि पळई आणि कितले एक बदलाव आमगे भितर जावचे शकता म्हणून खंडितन कळण्यात आले खंचे अपेक्षा नासतना खंचे आशा नासतना सहजानुची ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात म्हणजे किती मंत्र असा सावकाश सांगेनु हांव तुमकां इतले संख्येन करी म्हण सांगतना 10 किंवा जास्त वचो कितले वच ते करता वचा सावकाशान सांगया आता अनेक लोक जप करता ते देवा कळटकी ना की ह्या कळटकी ना की म्हाका उत ना अजून वच बट करता वता माळ फिरयता वता बाडा 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 माळ फिरताच 1000 कले समजी 108 कले हे म्हणटाच कांय परिणाम जालो उरत ना कारण कितें समूह उच्चार जालो उरत ना मंत्र खंय पासून मंत्र उच्चार समूह जावत ना तिथे पर्यंत मंत्राचे परिणाम पडता आमकां याद उरता तुमकां मंत्र करेक्ट उच्चार जावका मागीर गुरून केन्ना म्हणचे आशिल्ले तुवें कितले जप केला म्हणजे मुख्य न्ही रे कशी कला म्हणजे मुख्य म्हणून उच्चार कशें केला तुवें खंयची भावनेचेर केला खंयची श्रद्धा आशिल्ली तुगेली मना भितर ते मुख्य आतां जप करता आसतना अशी हांव थोडे वेळ काडया सावकाशी 10 कितें जास्ती म्हणचे प्रयत्न करया प्रितीन म्हणया पळया ते गायत्र मंत्राचे प्रभावा निमित्त आंबी बिरबल जावचे शकताची आंबी एक अद्भुत असली व्यक्तित्व निर्माण करची शकताची खंयचे समस्येवर घरा भितर ते सगळे आमी सॉल्व करूं शकताची आज आम्ही समस्या निर्माण करून घेता आसा जिवना भितर याद उरता तुमकां आम्ही समस्या आसा घरा भितर जिवना भितर आज ते जावचे ना जिवना भितर आमगे समस्या दूर काम जाले आसतली समस्या दूर करता आसली बुद्धीशक्ती आमचे कडेन उरका ते एक विचारशक्ती आमचे कडेन उरका आमी ते सहजानुची समस्या दूर करून घेवन प्रितीन विश्वासान उरता आसता एक बांध निर्माण करून वता आसता एक सामर्थ्य आमकां प्राप्त जाता अशें घेवन सहजानुची ते बुद्धिमत्ता आमगे उरका आमी सगळो विशाल हृदय जावका म्हणजे चिंतन दवरून घेवची आमगे म्हालगड लोकांनी अत्यंत श्रेष्ठ असले गायत्री मंत्र आमकां हाण दिलो आसा आमी सगळो दैवज्ञ ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून संगताची ते श्रेष्ठचे येवचे गायत्री मंत्राचं अनुष्ठान निमित्त म्हणजे एक सत्य आमी कळून घेया अशान थोडे तरी वेळ गायत्री मंत्र म्हण घेवचे प्रयत्न करया थोडे लोक सांगतात स्वामीजी म्हाका तुग बसो जावत ना म्हूण सांगेन तुग बसो जावत ना मणी बसो जावत ना तेन्ना आमी कितें म्हणचें तेंकां खुर्ची बसून करया कांय तोंद ना स्थिर सुखमासनम आमकां समोजान खंय बसचें अनुकूल जाता ते बसून करचें तेचे चोग्गो बसून करका चक्रमंडी खानो करका मणी बसून करका ते वेवस्थे आमगे धर्मशास्त्र सांगत ना तेवढं सकाळी आमी सांगिल्लें आमगे धर्मशास्त्राचें रहस्य अनेक लोक गुंतना म्हणून धर्मशास्त्र सांगलेली एक कट्टुपाड म्हणटा कोण भिन आसत लोक सगळे लोकांची धर्मशास्त्र कट्टुपाड न्ही मनुष्य जिवना भितर उंच वता तसली एक वाट ते धर्मशास्त्र सांगलेली तेजे रहस्य तरी कळटा गेले री तेजे सत्य तरी कळून घेता गेले री तेजे अंतरंग तरी कळून घेता गेले री प्रायशा आमी सगळे लोक धार्मीक ज्ञान उरूं शकताची आमी सगळे लोक धर्म आचरण करूं शकताची आमी सगळे लोक समाजा बदल देवा बदल धर्मा बदल भावन जागृत करूंक शकताची अशें हांव घेवन आमी सगळे लोकांची कितले शक्य आसा तितले प्रयत्न करया खुर्ची बसून जाल्यार खुर्ची बसून म्हणया मणी बसून जाल्यार मणी बसून म्हणया देवा येता म्हणजे देवा येता म्हणया प्रयत्न करता वचा एक बदलावणे आमगे भितर निर्माण जावं आमी सगळे लोकांची त्या गायत्री देवीला आशिर्वादाक पात्र येया आमी सगळे लोक जिवना भितर एक बुद्धिवंत्यान खंयचे समस्या आसा ते परिहार करून मुखार वता शक्ती सामर्थ्य प्राप्त करून आमगे जिवना भितर आनंद घे आमचा इश्ट करता आसा तेजी बरोबरी आज व्यास पौर्णिमा आज आमी व्यास वर्षील पूजे कल्ला सांगा आचार्य शंकरांनी कितें उपदेश केल्लो आसा ते उपदेश पुराची कल्ला उपदेश पुराची मूल कारण व्यास महर्षीन खंयचे तत्व सांगिल्ले ते तत्व आचार्य शंकरांनी प्रचार केले अशें हांव घेवन व्यास महर्षीले स्मरण करता असले दिवसू आजचे दिवसू अशें आजी गुरु पौर्णिमा बी म्हणटा आमी व्यास पौर्णिमा बी म्हणटाची गुरु शब्दा अर्थ महान म्हण अर्थ मनुष्य महान जावचे केन्ना मनुष्याला बुद्धी विशाल जाता तेन्ना मनुष्य महान जाता वता दूड उरचे तर मनुष्य महान जावत ना अधिकार उरचे तर मनुष्य महान जावत ना स्थानमान उरचे तर मनुष्य महान जावत ना मनुष्याला विचार शक्ती उदात्त जाता गेल तशीची मनुष्याला हृदय विशाल जाता गेल तशीची मनुष्य महान जाता वता अशें घेवन आज गुरुपौर्णिमा आज तसले महान जाले तसले चैतन्याक पूजा केल्लेली ते महत्त्व आमगे भितर येवो तसले एक ज्ञान शक्ती आमकां प्राप्त जावं म्हणजे बदलाची आज आमी सगळे लोकांची
गुरुपौर्णिमेत गुरुक विशेष सांगिनू पूजा अर्पण केलं असा. आम्ही सगळे लोक आमगे गुरुक पूजा अर्पण केलं असल्याने तुम्ही सगळे लोक वतीचे न्ही आज पादपूजा कार्यक्रम बीची आज आमकां हांगा जाल्लो आसा. प्रायः आम्ही आमकां गुरु पूजिकंक घेनू तिंगेल आशीर्वाद घेवचो असले दिवस आजचे दिवस गुरुपौर्णिमे दिवस अशा न्हू आज आमी सगळे लोकांची कृतार्थ येता आसाची. आमी सगळे लोक जिवना भितर एक अद्भुत येता असले आनंदाचे क्षण आज आमी घेता आसाची. तसले क्षणाचे अनुभव निरंतर आमकां मेळटा वच्यो जिवना भितर आनंद प्राप्त येता वच्यो. ते आनंद प्राप्त जावच्याक जावं तसली बुद्धी सामर्थ्या भितर निर्माण जावं. ते निर्माण जावच्याक कितें गायत्री मंत्र आमकां प्रेरकदायक ज्ञान आसा ते मंत्राचें अनुश्ठान आमी सुरवात करता वच्चे आमचे इश्ट करताच. ते एक बिरबलाले बुद्धिमत्ता हृदयवंतिके सामर्थ्य आमकां सगळ्या लोकांच्या जिवनांत प्राप्त न्हू आमी सगळे लोकांची सुखान शांतीन उरता तसले एक व्यवस्थे ते ज्ञानेश्वर देवी हाण दिवं म्हणून सांगेन न्हू. श्री ज्ञानेश्वर देवीले चरणारविंदाक प्रार्थना करता आसा. मस्त खुशी जाले. आज पयले दिवस साकणी ते शिस्तीतान बसूं मेळनाशिल्ले. आज शिस्तीतान हांव सगळे लोकांची बसलाची चंद्रकान बसलाची मस्त बरें दिसलें. साकणी बी इतले लोक मेळ्ळे तुमी हेजे कितें जास्त सकाळी लोक आशिल्ल्याची बायलची गांवतोक बी आशिल्ल्याची आतां सगळे लोक बसलाची मस्त खुशी दिसता आसा. मागीर आवय लोक सुपराची नीली वस्त्र हांगेन आज हांगा आयले आसाची दिसता आसा खंय की आकाशा उंच आमी बसून घेवन कार्यक्रम करता आसा की म्हूण सांगेन. विमानान गेले तसलो अनुभव. विमानांतली उंची गेली असलेली कांय दिसना दिश्टी बरी नीली आकाश मात्र मोड बी तो घुरताची असले एक अनुभवा भितर आज आमी सगळे लोक बसून कार्यक्रम करता आसाची. बरें दिसले सुंदर दिसले. भजना कार्यक्रम चलोवन दिले आनी थोड्या वेळा भितर आतां भजनाचा कार्यक्रम थंड चलोवन दिले तसले एक थंडाचे मुख्य लोकांक एक सन्मान पत्र अर्पण करतलेची. तेज नंतर मठा ट्रस्टी लोकांक आनी हांगचे विशेष जाले तसले खंयचे एक संघ आसाची त्या संघात लोकांक प्रसाद पयली दितलेची. तेज नंतर सगळ्या लोकांची मंत्राक्षते व्यासाक्षते आयचे दिवचे कितें अक्षते आसा ते व्यासाक्षते म्हणना हांव ताका मंत्राक्षते म्हणटना. आयच्यानी चातुर्मासी एंड पर्यंत दिवत असले अक्षते नांव व्यासाक्षते अर्थात व्यास शब्दा करता विस्तार जावचो असले म्हळ्यार आमी सगळे जिवना भितर विस्तार जावका आमगे जिवना भितर सगळ्या लोकांच्या जिवना भितर एक सहज जाता तसले उन्नती प्राप्त जावका म्हणचे बदल गुरुनी बशील तसले अक्षते व्यासाक्षते अर्थात आज आमी कितें मंडळ भितर पुजी केला आसा थंय अक्षत घालून पुजी केला आसा. ते अक्षते भितर गुरू सान्निध्य आसा म्हणजे बदल ते अक्षते हे चातुर्मासे 2 म्हयने पर्यंत दितलेची ताका नांव व्यासाक्षते. ताका केन्ना बडणं घालतना आमी ताका ते धमे उरता. धमे शुद्धतेचे प्रतीक ज्ञानाचे प्रतीक ते अक्षते ते दितलेची. अशान ते सगळे लोक शिस्तीतान ते अक्षत घेवन घेवन गुरू अनुग्रहाक पात्र कोणच्या पेश करता आसा. विशेष सांगेन हे कितें व्यासपुजेचे सामग्री कितें आसा ते सामग्री प्रायशः 24वा चातुर्मास्य धरून न्हू आज पर्यंत आमगेले बेंगळूरचे विशेष सांगेन आमगेले श्यामला श्रीपाद शेट तिनी प्रति वर्षाची तिंगे सेवे म्हणून सांगेन सगळे व्यवस्थित करता आसताची तिंकोरकेचे हार्दिक धन्यवादांचे इश्ट करता आसा. आमगेले मठाचे सेक्रेटरी जाता तसले बी भास्कर शेट तिंगेल धूव तिने तिंगेल चली तिने सपोर्ट करता आसाची तिंक बी गुरू आशीर्वाद म्हणून प्रार्थना करताची. आज मस्त लोक तुम्ही बसलाची शिस्तीचा कार्यक्रम जाता आसा. प्रायशः आज हे कार्यक्रम जाल का तरी कोणाक हस्त येवत हाते येवत ना ते कशी चलका कशी जावका म्हणून 1-2 दिवस जावका सेट जावका 2 दिवसा नंतर सेटअप जाता वता आमी कशी जावका कशी कंगेतले आमकां सगळ्यांक बरें ते पद्दती प्रकार आमी सगळे लोक कार्यक्रम करता वचे म्हणजे पेश करताच. गायत्री मंत्र अनुष्ठान सुरवात तेवो म्हण सांगेन मागेले मित्र लोकां सांचे इश्ट करता आसा जाल तितले म्हणचे प्रयत्न करया. मस्त संख्येन करता म्हण सांगतना थोडे संख्ये कले बेडना प्रितीन उच्चार करया स्वच्छान म्हणया तेजे परिणाम तुम्ही पळया. अनेक आवय लोक मना आसा आमी करीत की गायत्री मंत्र म्हणून खडणेच्यान सांगता आसा प्रितीन करया तुमकां अवकाश आसा म्हण सांचे इश्ट करता आसा तुमी बी करया. कारण तुमी बीच विशाल हृदय जाले आसतली संसार आनंदमय जावं वता स्वर्ग जावन वता न्ही संसार अशांग तुमी बी विशाल हृदय जावका मागीर मित्र लोक विशाल हृदय जावका आमी जिवना भितर आनंद प्राप्त जाता वचका. तसले एक अद्भुत सन्निवेश भगवंत आमकां अनुग्रह करो म्हणजे प्रार्थना करताच. हे एक सुंदर कार्यक्रम चलोवन दिले बदल मागीर सगळे मित्र लोकांक आवय लोकांक समाज बांधव लोकांक चातुर्मास्याचे सगळे समितीचे पदाधिकारी लोक धन्यवाद सांगता आसा.